आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल, मंत्री पंकजा मुंडे पत्रकारांवर संतापल्या। प्रश्न मला विचारायचा नाही। पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार आहात। कुठलाही प्रश्न मला विचारायचा नाही। पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार आहात। बीड जिल्ह्यात होणारे अवैध वाळू उपसा आणि मुरुम उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा। ताई आमच्या पालकमंत्री तुम्हीच, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं वक्तव्य। सुधरा जरा, आपले पालकमंत्री अजितदादाच, मी संपर्क मंत्री असल्याचं लक्षात ठेवा। उत्साही पदाधिकाऱ्यांचे पंकजा मुंडेंनी कान टोचले। अंजली दमाने यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात मला कुठलेही पुरावे दिले नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवर, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलवून तंबी, गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्याने भरत गोगावले नाराज असल्याची पक्षात चर्चा, सूत्रांची माहिती। महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे गोगावलेंच्या नावासाठी आग्रही। भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवली, एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार, मंत्री अतुल सावेंचं सूचक विधान। बघा, ताकद भाजपची आहे, विधानसभेमध्ये भाजपने दाखवलंय। नक्कीच जर खालच्या लेवलला आमच्या सगळ्यांचं एकमत नाही झालं तर आम्ही स्वबळावर लढू। मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला भरघोस यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आरोपीसाठी बांबू कमी पडत असेल तर माझ्या जिल्ह्यात भरपूर आहेत, अशोक मोहितेला झालेल्या मारहाणीवरून मुनगंटीवारांची आक्रमक प्रतिक्रिया। दहशत आणि गुंडागर्दी पसरवणाऱ्यांना ठेचलं पाहिजे, मुनगंटीवार आक्रमक। अशा आरोपीला बेदम ठोकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया माननीय देवेंद्रजींच्या सभेमध्ये बीडमध्ये दिली। आता बांबू कमी पडत असेल तर माझ्या जिल्ह्यात भरपूर बांबू आहे, घेऊन जायचा, बांबू तुटेपर्यंत ठोकलं तरी चालतं।